मीरा अजून वेदाच्या बाबतीत कसला निर्णय का घेत नाहीये? अजून आली कशी नाही माझ्याकडे? काहींनी पण वेदावर तसाच खोटा जीव लावलाय जसा मी अथर्ववर लावला होता. शेवटी सावध राहीच ना. मंजिरी शांत हो, शांत हो. असं काही नसेल. उगाच नाही ते विचार करू नकोस. आली वाटतं. अनन्या, ही बहुतेक खूप विचार करायला लागली आहे, जे आत्ता तरी माझ्यासाठी चांगलं नाहीये. काहीतरी करावं लागेल. अनन्या, वेदा सापडली का ग? मला खूप भीती वाटते. मला काही कळतच नव्हतं म्हणून मी पोलिसांना फोन केला. त्यांना सगळं सांगितलं तर त्यांच्याकडनं मला असं कळलं की अथर्वने अजून कंप्लेंटच फाईल केलेली नाहीये. तो का करतोय असं? आय नो, मी बोलले त्याच्याशी, त्याने नाही केली आहे कंप्लेंट. अगं पण तो असं कसं करू शकतो? स्वतःच्या मुलीबद्दल त्याला काहीच वाटत नाही का अनन्या? आय डोंट नो. आणि ऑनेस्टली या सगळ्या विषयावर मला आत्ता डिस्कस नाही करायचंय. राईट नाव ओनली वेदा मॅटर्स टू मी. चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. अगं नाही, कशाला? मी म्हणाले ना, मी त्यांना फोन केला होता आणि मी सांगितलं त्यांना मी मंजिरी रामपुरे बोलतेय. सगळे डिटेल्स सुद्धा दिले. तर ते म्हणाले मॅडम नका काळजी करू, आम्ही बघतो नीट. आई, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. मी इथे वेट करणार नाही. वेदा सापडत नाहीये. तिथे गेलो ना तर गोष्टी स्पीडअप तरी होती. चला. अगं पण आपण पोलीस स्टेशनला गेलो हे अथर्वला कळलं तर त्याला राग. आई, एवढा विचार नाही करायचा. तो करतो का आपला विचार? नाही ना. मग तो भाऊ आहे माझा, बाबा नाही. चल. मीरा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मी सांगते तेच करावं लागेल तुला. आपल्याकडे दुसरा उपाय नाहीये अगं. मंजिरीच्या सहनशक्तीचा अंत पाहिलाय. आता संतापाच्या भरात ती काहीही करू शकते. आणि तिच्या जर पुढच्या खेळीची वाट बघत बसलो ना तर खूप उशीर होईल. तू अथर्वशी बोल, त्यांना सांग सगळं. त्यांना सांग अटीबद्दल. मीरा, आपण जितका वेळ विचार करण्यात घालवतोय ना, वेदा तितकीच आपल्यापासून दूर होत चालली आहे. मगाशी अनन्या पोलीस कंप्लेंट करायला चालली होती. मी तिला थांबवलं. पण आता मलाही असं वाटतं की आपण काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी आहे. येस, नुसतं बसून चालणार नाही. थांबा. मीरा, मी थांबणार नाहीये. मीरा, आपण अजून थांबलो ना तर ते वेदासाठी धोकादायक ठरणार आहे. मी खूप विचार केला. आपल्याला एक गोष्ट करावीच लागेल. काय? आपल्याला मंजिरीची अट मान्य करावी लागेल. मी तुला सांगितलंय ना, आपण ती अट मान्य करू शकत नाही. आपल्याकडे तो ऑप्शन नाहीये. मी तसं होऊ देणार नाही. तुम्हाला कळत का नाहीये? समजून तर घ्या आधी. आपण मंजिरीच्या सहनशक्तीचा अंत पाहतोय. तिचा संयम आता सुटत आलाय. संतापाच्या भरात ती काही करू शकते. उद्या वेदाला तिने काही केलं तर आपण आयुष्यभर स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. सांग मीरा, आपला खरा प्लॅन सांग. बस ऐका ना, मी तुम्हाला म्हणते की आपण तिची अट मान्य केली असं नाटक तर करू शकतो ना तिच्यासमोर. तिला गैरसमजामध्ये ठेवूया.
आपण तिच्या समोर हरलोय, हार मानली असं असं दाखवूया तिला. निदान त्यामुळे आपली वेदा आपल्या डोळ्यासमोर तर राहील. प्लीज. आणि आपण तिची ही अट इतक्या इझिली एक्सेप्ट केली ह्यावर तिला संशय येणार नाही. पण हीच तर सगळ्यात मोठी कसोटी आहे ना आपली. ओम घोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्य. अरे वा, काखेत कळसा आणि गावाला वळसा. बघतेस ना तू. नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्य. मीराचे भावा ते तिथे का बसलेत? बघ ना, आणि डोळे मिटून काहीतरी पुटपुटतोय. कसला तरी जप करतोय, असं अंग हलवतोय. हा साधा सुद्धा जप नाहीये, हे काहीतरी अघोरी आहे. मी म्हणत होते तुम्हाला, पण तुम्ही विश्वासच ठेवत नाही माझ्यावर. ओ गॉड, आता कळतंय ना तुला अनन्या? काय अनन्या हा घरात आला आणि वेदा गायब झाली. ती कोणाला कशी दिसली नाही सांग तू मला. हे बघ, या माणसाला ना मी आधीपासून ओळखते. हा साधा सुद्धा माणूस नाहीये. ह्याचा या घरात येण्यामागे काहीतरी हेतू असणार. ते बघतेस ना तू अघोरी काय कृत्य करतोय तो. ह्याला वेदाचा बळी द्यायचा असणार. पाहतेस ना तू अनन्या. आई, मी याला सोडणार नाही. दादाला खूप पुळका आहे ना याचा. थांब, मी दादाला बोलवते. त्याला हे सगळं बघू दे, मग त्याला कळेल. अनन्या थांब जरा थांब. अथर्वला बोलून काही उपयोग नाही. अथर्व आला की मागे मागे मीरा येणार आणि मग ते दोघं मिळून काय करतील तुला माहितीये. आई अगं, पण हे सगळं बघून पण विश्वास नाही बसणार का? नाही ठेवणार अनन्या. तो माणूस मीराचा बाप आहे. ते त्याला गोंजारून घरात घेऊन जातील. ते प्रत्येक वेळेला हवं तेच करतात. मग काय करायचं आता? बघ, काहीही झालं तरी वेदा घरी परत यायला हवी. आणि ती कुठे आहे हे या माणसाला चांगलंच माहिती असणार आहे. तू एक काम कर.